हॅलो स्टुडंट्स, मी परत एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ काय आहे तुम्हाला ऑलरेडी माहित आहे, दॅट इज लर्न बायोलॉजी फ्रॉम स्क्रॅच. तर आपण बायोलॉजी एकदम स्क्रॅच पासून म्हणजे झिरो नॉलेज आहे असं समजून तिथपासून आपण बायोलॉजी शिकत आहोत. तर ज्याला कुणाला काहीही माहीत नसेल बायोलॉजीबद्दल तो पण हे बायोलॉजीचं लेक्चर बघून पूर्णपणे बायोलॉजीबद्दल माहिती तो घेऊ शकतोय आणि ज्या एक्झाम असतील त्या एक्झाममध्ये जे क्वेश्चन येत असतात ते तो टॅकल करू शकतोय. तर आपण पहिल्या लेक्चरमध्ये काय बघितलं होतं त्याचं थोडक्यात बघणार आहे. लेक्चर नंबर 2 मध्ये काय बघितलं ते पण आपण थोडंसं डिस्कस करणार आहे आणि आपण आज चालू करतोय दॅट इज लेक्चर नंबर 3. तर पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं होतं, व्हॉट इज मीन बाय बायोलॉजी. तर बायोलॉजीची डेफिनेशन तुम्हाला आता व्यवस्थित इथे. तर बायोलॉजी डेफिनेशन, इट इज सिंपल डेफिनेशन दॅट इज स्टडी ऑफ लाईफ, स्टडी ऑफ ऑर्गॅनिझम्स. ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चर काय आहे, फंक्शन काय आहे आणि ते एन्व्हायरमेंट बरोबर कसे रिॲक्ट करतात. म्हणजेच कसं, स्टडी ऑफ ऑर्गॅनिझम, देअर स्ट्रक्चर, देअर फंक्शन अँड हाऊ दे रिॲक्ट विथ द एन्व्हायरमेंट, दॅट इज कॉल्ड ॲज बायोलॉजी. आपण असं बघितलं होतं. आणि बायोलॉजी शब्दाची फोड केली होती आपण बायोस आणि लोगस. बायोस म्हणजे लिव्हिंग थिंग्स म्हणजेच लाईफ आणि लोगस म्हणजे काय म्हणलं होतं आपण, दॅट इज स्टडी. ठीक आहे. तर याच्यानंतर आपण बघितलं होतं व्हॉट आर डिफरंट ब्रांचेस बघितल्या होत्या बायोलॉजीच्या. तर त्याच्यात आपण बघितलं होतं जेनेटिक्स, फिजिओलॉजी, मायक्रोबायोलॉजी, झुलॉजी, बॉटनी, अशा भरपूर साऱ्या आपण ब्रांचेस बघितल्या होत्या. त्याच्यानंतर आपण थोडंसं एक पार्ट बघितला होता, व्हॉट आर द डिफरंट प्रॉपर्टीज ऑफ लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. तर लिव्हिंग थिंग्स काय असतात आणि नॉन लिव्हिंग थिंग्स असतात हे पण आपण थोडक्यात डिस्कस केलं होतं लेक्चर नंबर 1 मध्ये. जर तुम्हाला हे दोन्ही लेक्चर बघायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, व्यवस्थित त्याच्यावरती जाऊन क्लिक करून तुम्ही लेक्चर नंबर 1 आणि लेक्चर नंबर 2 बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही लेक्चर 3 बघा. कारण तुम्हाला हा सिक्वेन्स जर समजायचा असेल तर तुम्हाला लेक्चर नंबर 1 आणि 2 बघणं गरजेचं आहे. त्याच्यानुसार हे तुम्हाला सर्व समजणार नाही. त्याच्यानंतर आपण बघायला आलो होतो की लेक्चर नंबर 2 मध्ये काय झालं होतं. लेक्चर नंबर 2 मध्ये आपण थोडंसं काय झालं होतं डिस्कस करूया. तर लेक्चर नंबर 2 काय झालं होतं बघा. तर आपण शिकत होतो एक एकदम बेसिक असा पार्ट, दॅट इज सेल बायोलॉजी काय असतं. कारण सेल समजल्याशिवाय आपल्याला पुढची बायोलॉजी समजणं आपल्याला अवघड जाणार आहे. आपल्याला जेनेटिक्स असू द्या, झुलॉजी, बॉटनी हे समजायला पुढे अवघड जाणार आहे. त्यामुळे आपण जो सगळ्यात एकदम कोर असा बेसिक असा पार्ट आहे ना तो पहिल्यांदा बघत आहे. तो पहिला बेसिक पार्ट काय होता तर त्याचं पण लेक्चरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर थोडक्यात आपण डिस्कस करूया लेक्चर नंबर 2 मध्ये आपण जे काय डिस्कस केलं होतं. लेक्चर नंबर 2 मध्ये आपण काय डिस्कस करत होतं बघा. लेक्चर नंबर 2 मध्ये बघितलं आपण सेल बायोलॉजी म्हणजे काय, तर स्टडी ऑफ सेल्स. बरोबर आहे, यालाच आपण सेल बायोलॉजी म्हणलं होतं. सेल बायोलॉजीमध्ये स्टडी काय केलं होतं, स्टडी ऑफ सेल्स, देअर स्ट्रक्चर, देअर फंक्शन अँड हाऊ दे कोऑर्डिनेट विथ इच अदर. यालाच काय म्हणलं होतं आपण, सेल बायोलॉजी बनलं होतं. आता सेल बायोलॉजीचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला सेल म्हणजे काय माहित पाहिजे. परत आपण सेलची डेफिनेशन घेतली होती. सेल इट इज नथिंग बट इट इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. जसं आपण घराचं उदाहरण घेतलं, नंतर ह्युमन बॉडीचं उदाहरण घेतलं, त्याच्यात सगळ्यात छोटासा जो पार्ट असणार ह्युमन बॉडीचा सगळ्यात जे स्मॉलेस्ट पार्ट बघायला मिळतो दॅट इज अ सिंगल सेल. मग सेलचे डेफिनेशन कसं म्हणलं होतं आपण, इट इज बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ अँड इट इज कॅपेबल ऑफ लिव्हिंग इंडिपेंडेंटली. ती एकटी राहू शकते अँड कॅन परफॉर्म ऑल द फंक्शन ऑफ लाईफ. दॅट इज द सिंपल डेफिनेशन ऑफ सेल. या दोन्हीही लेक्चरमध्ये जर तुम्हाला काय अडचण आली असेल, तुम्हाला काय समज नसेल तर मला तुम्ही सांगायचं आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये आणि त्याचं उत्तर मी तुम्हाला झटकीनं देऊन टाकणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला काय अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आपण पुढे जाऊया. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण काय बघितलं होतं काल, तर त्याच्यानंतर आपण बघितलं होतं की आपल्याला सेलचा अभ्यास करायचा आहे. आपल्याला सेलचा जर अभ्यास करायचा असेल तर आपल्याला काय, सेलचं स्ट्रक्चर बघायचं आहे, सेलचं फंक्शन बघायचं आहे. सेलचं फंक्शन बघण्यात आपण स्ट्रक्चर बघणार. स्ट्रक्चर जर एखाद्या गोष्टीचं बघायचं आहे, समजा आपल्याकडं हा पेन आहे, आपल्याकडं, आपल्याला काय बघायचं, ह्याचं स्ट्रक्चर बघायचंय तर आपल्याला हे दिसणं गरजेचं आहे ना. मग आपण बघितलं होतं आपल्याला जर बघायचं असेल, आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला बघायचं आहे स्ट्रक्चर, तर आपल्याला ती गोष्ट डोळ्याला दिसणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला जर सेलचा अभ्यास करायचा आहे तर आपल्याला काहीतरी पाहिजे अशी वस्तू ज्यातून आपल्याला सेल दिसेल. तर त्यासाठी काय लागणार, मग आपण बोललो होतो सेलच्या शेपबद्दल बोललो, सेलच्या साईजबद्दल पण बोललो. पण आपल्याला जर सेल बघायचे असेल तर आपल्याला एक गोष्ट लागणार आहे, दॅट इज मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप म्हणजे काय, एक असा स्कोप ज्या मायक्रो गोष्टी बघायला वापरतो. मायक्रो म्हणजे लहानात लहान गोष्टी बघायला जातो. तर सेल काय तुम्हाला डायरेक्ट, तुम्ही काय सुपर ह्युमन सुपर हिरो नाही की डायरेक्ट तुम्हाला सेल तुमच्या
सेल सगळ्या हातावरच्या सगळ्या बॉडीवरच्या सेल तुम्हाला दिसतील आणि डायरेक्ट तुम्ही स्कॅन करून सेलचा अभ्यास करू शकताय. हे स्ट्रक्चर आहे, हे फंक्शन आहे सांगू शकताय का? अजिबात नाही. त्यामुळं सेलच्या साईजबद्दल पण बोललो होतो आपण, पण काही सेल्स अशा होत्या ज्या मायक्रोस्कोपिक असतात, काही असतात ते बेअरली व्हिजिबल असतात. हे आपण काल लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. आणि काही सेल्स असतात त्या कशा असतात की मोठे असतात, जसं की ऑस्ट्रिचचं एक बघितलं होतं आपण, ज्याची 15 सेंटीमीटर एवढी साईज बघायला मिळते तुम्हाला सेलची. तर हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे, ते तुम्ही जाऊन लेक्चरमध्ये बघू शकताय. आणि आपण डिस्कस केले होते की आपल्याला सेल बघायची तर आपल्याला पाहिजे मायक्रोस्कोप. परत आपण बघितलं होतं की मायक्रोस्कोपचे परत वेगवेगळे टाईप पडतात. मग आपण तुम्हाला इथं काढून दाखवलं होतं बघा मी व्यवस्थित. मायक्रोस्कोप दे आर ऑफ मेनली 2 टाइप्स. द फर्स्ट वन इज लाईट मायक्रोस्कोप, सेकंड वन इज अ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. लाईट मायक्रोस्कोप जो असतो तो लाईटच्या बीमवरती डिपेंडंट असतो. कारण एखादी वस्तू, आपल्याला एखादी वस्तू का दिसते सांगा बरं? आपल्याला एखादी वस्तू का दिसते? तर जी सूर्याची प्रकाश किरणं असतात किंवा एखाद्या बल्बची जी प्रकाश किरणं असतात, ती प्रकाश किरणं पहिल्यांदा त्या वस्तूवरती पडतात आणि त्या वस्तूपासून त्या प्रकाश किरणांचं परावर्तन होतं आणि परावर्तन होऊन ते आपल्या डोळ्यामध्ये जो रेटिना असतो त्या रेटिनावरती ती प्रकाश किरणं पडली जातात. त्याचा सिग्नल 9 सेल्सद्वारे तो काय केला जातो? आपल्या ब्रेनपर्यंत पोहोचवला जातो आणि ती आपल्याला गोष्ट दिसते. कळालं तुम्हाला? आपल्याला एखादी गोष्ट दिसण्यामागचं हे सायन्स आहे. आज बाकीचं कुठलंही सायन्स याच्या बाबतीत तुम्हाला दिसत नाही. आलं लक्षात? तर म्हणून तर म्हणतो की तुम्हाला ही गोष्ट बघायचं असेल तर तुम्हाला म्हणजे सेल्स बघायचे असतील तर तुम्हाला मायक्रोस्कोपची गरज. आणि ही गोष्ट बघायची असेल तर तुम्ही उघड्या डोळ्याने बघू शकता, कारण याची साईज खूप मोठी आहे. आलं लक्षात? तर त्याच्यानंतर आपण डिस्कस केलं होतं की 2 टाइप्स ऑफ मायक्रोस्कोप, दॅट इज लाईट मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आपण बघितलं होतं. नंतर परत लाईट मायक्रोस्कोपमध्ये पण परत 2 टाईप बघायला मिळतात. दॅट इज सिम्पल मायक्रोस्कोप आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप. या दोघांमध्ये काय फरक होता? लाईट मायक्रोस्कोपचे 2 पार्ट. सिम्पल मायक्रोस्कोप जो असतो तो त्याच्यामध्ये फक्त एकच लेन्स, सिंगल लेन्स वापरली जाते, जी एखादी तुमची जी ऑब्जेक्ट आहे त्याला मॅग्निफाय करायला. तर त्याची पॉवर बघितलं आपण, साधारणतः त्याची पॉवर असते 50x ते 100x पर्यंत त्याची पॉवर तुम्हाला बघायला मिळते. पण त्याच्यानंतर आपण कंपाऊंड मायक्रोस्कोप बघितला. तर हा जो कंपाऊंड मायक्रोस्कोप असतो याच्यामध्ये काय बघितलं होतं आपण? वेगवेगळ्या लेन्सेसचा काय केला जातो? 1 लेन्स 2 लेन्स एका पुढे एक लावली जाते आणि वस्तू जवळजवळ 1000 पटीने तुम्हाला काय मोठी झालेली बघते. पण या सगळ्यांचाही पप्पा तुम्हाला माहित आहे, दॅट इज इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. तर एखादा ऑब्जेक्ट 5 लाख पटीनं तो मॅक्झिमाइज करू शकतो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. ठीक आहे? तर तुम्हाला सेलचा वगैरे स्टडी जर करायचा असेल तर तुम्ही बाय युझिंग आपला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप करू शकताय, ज्यामुळे तुम्हाला एखादी त्या सेलची साईज आहे ती जवळजवळ 1000 पटीनं, त्याच्यानंतर आपण 5000 पटीनं मोठी होऊन जाते. त्याच्यानंतर आपण डिस्कशन केलं होतं सेलचा शेप. ते सेल कशा पण असतात, सेल कशा पण आडव्या तिड्या पसरलेल्या असतात. सेलचा शेप कधीही फिक्स नसतो. सेल्स बघायला तुम्हाला फ्लॅटरंड बघायला मिळतील, सर्क्युलर, ओव्हल, रेक्टँग्युलर, ट्रँग्युलर, कशा पण तुम्हाला सेल्स, तुम्ही आकार जो तुमच्या मनात येईल तशा सेल्स असू शकतात. सेल काय असतात? त्यांचा शेप असा फिक्स असा नसतो. आणि त्यानंतर आपण बोललो होतो, आपण सेलची साईज बाबतीत बोललो होतो. छोट्यात छोटी सेल आपल्याला बघायला मिळते, दॅट आर द एमिलोज, मायक्रोप्लाझ्मा लाईक ऑर्गॅनिझम, मायक्रोप्लाझ्मा म्हणा, ज्याची साईज जवळजवळ 0.3 मायक्रोमीटर एवढी छोटी बघायला मिळते. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढं आलो होतो, जसं 5-10 मीटर आपला बॅक्टेरिया त्याची साईज असते. त्याच्यानंतर आपण सगळ्यात मोठी सेल बघितली, दॅट इज ऑस्ट्रिचचं एक बघितलं होतं. ठीक आहे? एवढं आपण डिस्कस केलं होतं. पण आज त्यात ॲडिशनल गोष्ट तुम्हाला आज शिकवणार आहे, दॅट इज मायक्रोस्कोप खरं कुणी इन्व्हेंट केला. मायक्रोस्कोप खरा इन्व्हेंट कुणी केला? तर ह्याच्या बाबतीत जर बोलायचं तर खूप सारा डिबेट आहे की खरं क्रेडिट कुणाला द्यायचं. तर आपण काही 4-5 सायंटिस्ट बघणार आहे की ज्यांनी खरं मायक्रोस्कोपच्या बाबतीत खरं त्या काळी काम केलेलं होतं. त्यातला पहिला सायंटिस्ट आपण बघतोय, दॅट इज फर्स्ट मायक्रोस्कोप कुणी डेव्हलप केला असं म्हणलं जातं. आणि तो आहे, म्हणजे ते ऍक्च्युली 2 आहेत, ते आहेत बाप लेक आहेत बघा. हा आहे बाप हायन्स जॉन्सन, म्हणजे हा आहेत वडील, आणि हे मुलगा जॅकेरिस जॉन्सन. ह्या दोघांनी काय केलं होतं? 1590च्या आसपास जवळजवळ एक मायक्रोस्कोप पहिला डिस्कवर केला होता. आणि त्याची झूमिंग लेंथ बघा काय होती? झूमिंग साईज म्हणलं तर चालेल 3x ते 10x एवढा तो झूम करू शकतो होता. म्हणून तुम्हाला जर क्वेश्चन आला एक्झाममध्ये, हु डिस्कवर्ड द मायक्रोस्कोप
फर्स्ट इन हिस्ट्री, असं जर क्वेश्चन विचारला आणि ते तुम्हाला हे 4 ऑप्शन दिले तर तुम्ही कन्फ्यूज अजिबात व्हायचं नाही. तुम्ही झॅकरी जॉन्सन आणि हॅन्स जॉन्सन हे 2च जे आन्सर असेल तिथं तुम्ही लिहायला पाहिजे. आलं लक्षात इथंपर्यंत. त्याच्यानंतर बघा दुसरं आहे गॅलिलिओ. त्यानं पण इंडिपेंडेंटली त्याच काळाच्या आसपास म्हणजे 1600 मध्ये छोटा मायक्रोस्कोप तयार केला. सिंपल मायक्रोस्कोप म्हणा किंवा मायक्रोस्कोप तयार केला. त्यानं त्याला नाव काय दिलं होतं बघा, ऑकिओलिनो, ज्याचा अर्थ ग्रीकमध्ये काय असतो, लिटल आय. हा झाला गॅलिलिओ 1600 मध्ये. नंतर फर्स्ट मायक्रोस्कोप कोणी 1590च्या आसपास आपला हॅन्स जॉन्सन आणि झॅकरी जॉन्सन. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. त्याच्यानंतर आहे गॅलिलिओ, हा पण लक्षात आला आपल्याला. त्याच्यानंतर आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट जे मी तुम्हाला सांगणार आहे. अख्ख्या वर्ल्ड मध्ये सगळ्यात पहिल्यांदा सेल कुणी ऑब्झर्व केली बघा, तो होता रॉबर्ट हुक. काळ आहे 1665. रॉबर्ट हुक 1665 मध्ये कॉर्क माहिती आहे तुम्हाला, आपल्या झाडाची साल असते त्या सालीचा पहिल्यांदा त्यानं काय घेतला, सेक्शन घेतला आणि त्या सेक्शन घेतल्यानंतर ना कंपाऊंड मायक्रोस्कोपचा यूज केलेला आहे बघा. कंपाऊंड मायक्रोस्कोपचा. हु युज्ड कंपाऊंड मायक्रोस्कोप, तर आपला आहे रॉबर्ट हुक. त्यानं कंपाऊंड मायक्रोस्कोपचा यूज करून कॉर्क सेल आहेत त्याचं ऑब्झर्वेशन केलं आणि तर त्याला ऑब्झर्वेशन मध्ये काय दिसलं त्यानं सांगितलेलं आहे. तर त्यानं सांगितलं होतं की मला जसे चौकोन 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 आपले असतात का नाही, त्याला म्हणजे सेल म्हणतात थोडका, म्हणजे जेलच्या कशा सेल, जेल असतं बघा, छोटे 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 कमरे असतात, रूम असतात, तसं त्याला त्यात दिसलं म्हणून त्यानं त्याला काय नाव दिलं, सेल. म्हणून सेलला खरं पहिलं नाव कुणामुळे पडलं तर रॉबर्ट हुकमुळे. लक्षात ठेवा. तर कॉइन्ड द टर्म सेल. रॉबर्ट हुकनं पहिल्यांदा सेल ही टर्म कॉइन केलेली आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. क्वेश्चन हा एक्झामला येऊ शकतो, त्यामुळं लक्षात ठेवा. 1665 मध्ये रॉबर्ट हुकनं पहिल्यांदा काय केलं, सेलला नाव दिलं सेल. म्हणजे लक्षात आलं ना तुम्हाला, काय अडचण आहे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याच्यानंतर बघा 4th नंबरचा सायंटिस्ट आपण बघतोय, दॅट इज अँटोनी व्हॅन लिव्हॅन्होक. ठीक आहे, स्पेलिंग वगैरे चेक करा. त्याच काळाच्या आसपास म्हणजे 1600च्या आसपासच त्यानं सिंपल मायक्रोस्कोप तयार केला होता. सिंपल मायक्रोस्कोप म्हणजे मी तुम्हाला सांगितलं कंपाऊंड मायक्रोस्कोप म्हणजे पूर्ण ज्या टर्म्स आहेत त्या तुमच्या आता लक्षात यायला लागल्यात. मला जे तुमच्या डोक्यात घालायचं आहे, मला जे तुमच्या डोक्यात बसवायचं आहे ते तुम्हाला आता पूर्णपणे समजलेलं आहे. लक्षात ठेवा, वेळ खूप महत्वाची आहे. जो विद्यार्थी आत्ताच्या शांत काळामध्ये पराक्रम करण्याचा प्रयत्न करतोय सध्या, किंवा तो एकदम कष्ट करण्याची जिद्द आहे ज्याची आत्ता शांत कालावधी म्हणजे आता कुठली एक्झाम नाही, काय नाही, 10वी पास झाल्यात किंवा काही जण असे आहेत की ज्यांच्या एक्झाम नाही आहेत, अजून एक्झाम यायला वेळ आहे. तर या कालावधीत जो पराक्रम करायची म्हणजे इच्छा ठेवतोय, कष्ट करण्याची इच्छा ठेवतोय, त्यावेळेस त्याला म्हणजे ऍक्च्युली वॉरमध्ये त्याला खरंच त्यावेळेस कष्ट कमी करावं लागणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे जेव्हा वातावरण शांत असतं तेव्हा आपल्याला कष्ट करायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. आणि जेव्हा खरंच आपल्याला युद्ध करायचं आहे त्यावेळेस आपल्याला खरंच तिथं रक्त कमी सांडायला लागणार आहे, याचा अर्थ आपल्याला तिथं कष्ट कमी करायला लागणार आहे. तर आत्ताच तुम्ही कष्ट करायला लागा आणि हाच वेळ आहे काहीतरी करून दाखवण्याचं. आणि जर तुम्ही असाच जर वेळ घालवत राहिला तर तुमच्या नंतर तुम्हाला वेळ अजिबात दाद देणार नाही, हे लक्षात ठेवा. तर लक्षात ठेवा काय बोलतोय ते. अँटोनी व्हॅन लिव्हॅन्होक सिंपल मायक्रोस्कोप, आणि याला म्हणलं जातं आपण फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी. याला फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी का म्हणलं जातं बघा, ही वॉज द फर्स्ट सायंटिस्ट हु ऑब्झर्व्ड बॅक्टेरिया, प्रोटोझोआ अँड स्पर्म्स. म्हणजे अगदी लहानात लहान गोष्टी ऑब्झर्व करणार तो पहिला सायंटिस्ट होता, म्हणून त्याला काय म्हणलं जातं, फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी असं म्हणलं जातं. इथपर्यंत गोष्टी लक्षात आल्या असल्या तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की यस सर एकदम व्यवस्थित कळत आहे. आणि सगळ्यांनी एकच काम करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता आपण पुढच्या पार्टकडे वळणार आहे, तोपर्यंत हे व्यवस्थित काय आहे ते तुमचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही नोटबुक ठेवा तुमच्यापाशी, नोटबुक ठेवा आणि हे जे नोट्स आहेत ते नोट्स काढायला लागा. आणि रोज जे मी शिकवत आहे ते व्यवस्थित त्याचा स्टडी करा. काय डाऊट्स असतील तर विचारत चला, कराय. ठीक आहे, आपण शिकत आहोत बायोलॉजी, आणि बायोलॉजी आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. आपण पुढचा पार्ट बघूया. पुढचा पार्ट आहे सेल थेअरी. ठीक आहे, सेल थेअरी.
तर सेल थिअरी इट इज प्रपोज्ड बाय 2 सायंटिस्ट. समजलं? 2 सायंटिस्ट. पहिला सायंटिस्ट आहे थिओडर श्वान. पहिला सायंटिस्ट आहे, ठीक आहे, हे घेतलं तरी चालते. जर्मन बॉटनिस्ट, पहिला सायंटिस्ट आहे जर्मन बॉटनिस्ट मथियास शिल्डन. आणि ब्रिटिश झुलॉजिस्ट थिओडर श्वान. ठीक आहे. तर जर्मन बॉटनिस्ट इन 1839 मथियास शिल्डन अँड ब्रिटिश झुलॉजिस्ट इन 1838 थिओडर श्वान. ह्या दोघांनी काय केलं, पहिल्यांदा आपली सेल थेअरी मांडली. पण या सेल थेअरीचा एक ड्रॉबॅक असा होता की there was no explanation about how new cells are formed. या सेल थेअरीमध्ये नवीन सेल्स कशा तयार होतात या बाबतीत काही लिहिलं नव्हतं. ह्या दोघांनी जी प्रपोज केली कोणी, थिओडर श्वान आणि मथियास शिल्डन. मथियास शिल्डन जर्मन बॉटनिस्ट होता 1839 मध्ये. ठीक आहे. मथियास शिल्डन हे 1838 करा आणि हे 39 करा म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल. ठीक आहे. चुकून झालं होतं, लक्षात ठेवा. सेल थेअरी प्रपोज करणारे 2 सायंटिस्ट आहेत. दॅट इज मथियास शिल्डन जो जर्मन बॉटनिस्ट होता 1838 मध्ये, आणि दुसरा सायंटिस्ट होता ब्रिटिश झुलॉजिस्ट थिओडर श्वान जो 1839 मध्ये त्यानं काम केलं. या दोघांनी मिळून सेल थेअरी मांडली होती. पण या सेल थेअरीचा ड्रॉबॅक असा होता की याच्यामध्ये देअर वॉज नो एक्सप्लेनेशन अबाउट हाऊ न्यू सेल्स आर फॉर्म्ड. नव्या सेल्स कशा तयार होत्या या बाबतीत ह्या दोघांनी बोललं गेलेलं नव्हतं. त्यामुळं तिसरा जो सायंटिस्ट आला, त्या सायंटिस्टचं बघा त्यानं काम काय 1855 मध्ये आला. त्यानं काम काय केलं, रुडॉल्फ विर्चो त्याचं नाव होतं. त्यानं काम काय केलं तर त्यानं सांगितलं की नवीन सेल्स, न्यू सेल्स आर फॉर्म्ड बाय द सेल डिव्हिजन ऑफ प्री एक्झिस्टिंग सेल्स. त्यानं काय सांगितलं की नवीन सेल्स कशा तयार होतात. नवीन सेल तयार होण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे की सेल जी आहे, ओके हां, हे कारण एक सेल आहे आणि ही सेल डिवाइड होते आणि 2 सेल तयार होतात. हाच ड्रॉबॅक होता जी सेल थेअरीचा होता, जे त्या दोघांनी एक्सप्लेनेशन दिलं नव्हतं. त्याच्यामध्ये ऍडिशन कुणी केली, रुडॉल्फ विर्चोनं केलं 1855 मध्ये. न्यू सेल्स आर डेव्हलप्ड बाय डिव्हिजन ऑफ एक्झिस्टिंग सेल्स. बरोबर आहे. एका सेलचे 2 तुकडे होतात, डिव्हिजन होते आणि 2 सेल नवीन तयार होतात, हे यानं सांगितलं. ठीक आहे. आणि याच्यानंतरच आपली मॉडर्न सेल थेअरी आली. ठीक आहे. मॉडर्न सेल थेअरी आली आणि मॉडर्न सेल थेअरीमध्ये जे काही 6 पॉईंट आहेत ते आपण डिस्कस करणार. त्याच्या आधी मी तुम्हाला थोडंसं या 2 सायंटिस्ट बद्दल काम काय त्यांचं सांगतो तुम्हाला. पहिला सायंटिस्ट आपला मथियास शिल्डन, जर्मन बॉटनिस्ट आहे बघा, जर्मन बॉटनिस्ट आहे. आणि त्यानं काय सांगितलं की डिफरंट टाइप ऑफ टिश्यूज फाउंड इन द सेल्स ऑफ प्लांट. चुकते काहीतरी. डिफरंट टाइप ऑफ टिश्यूज फाउंड इन प्लांट दे आर मेड अप ऑफ डिफरंट टाइप ऑफ सेल्स. त्यानं सांगितलं की ज्या एखाद्या प्लांटमध्ये भरपूर सारे टिश्यू आढळतात. मी तुम्हाला जेव्हा ऑर्गनायझेशन सांगितलं होतं त्यावेळेस पण तुम्हाला आठवतंय का बघा. ऑर्गनायझेशनमध्ये आपण काय बघितलं होतं, ऑर्गनायझेशनमध्ये बघितलं होतं आपण पहिल्यांदा सेल कम्स टुगेदर टू फॉर्म टिश्यू कम्स टुगेदर टू फॉर्म ऑर्गन अँड ऑर्गन कम्स टुगेदर टू फॉर्म द बॉडी. म्हणून ह्या ऑर्गनायझेशनमध्ये आपण बघितलं होतं की एखाद्या प्लांटमध्ये भरपूर सारे टिश्यू असतील, दे आर मेड अप ऑफ भरपूर साऱ्या सेल्स, वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्सनं बनलेल्या असतात. तर ह्याचा अभ्यास कोणी केला होता, आपला जर्मन बॉटनिस्ट म्हणजे बॉटनी शिकणारा जो वनस्पती शास्त्रज्ञ आहे, तो वनस्पतीवर काम करतो. जर्मन बॉटनिस्ट होता तो, दॅट इज मथियास शिल्डन. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा सायंटिस्ट आपण बघतोय आपला आहे ब्रिटिश झुऑलॉजिस्ट. त्यानं काय अभ्यास केला तर आपल्या ज्या सेल्स असतात त्या सेल्सच्या साईडनं तुम्हाला एक मेम्ब्रेन बघायला मिळतो. त्याला त्यानं काय म्हणलं होतं, ही ऑल्सो एक्सप्लेन्ड एक्झिस्टन्स ऑफ सेल वॉल ॲज अ युनिक कॅरेक्टर ऑफ प्लांट सेल. त्यानं अजून एक गोष्ट मात्र सांगितली की प्लांटच्या ज्या सेल्स असतात त्यांच्यामध्ये एक युनिक कॅरेक्टर बघायला मिळतं, त्यांच्यामध्ये सेल वॉल बघायला मिळते. तर आपण पुढे जाऊन प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये ह्याचा डिफरन्स बघणारच आहे. तर तत्पूर्वी तुम्हाला काही गोष्टी आधी सांगतो की प्लांट सेल वेगळ्या असतात, ॲनिमल सेल वेगळ्या असतात, दोघांमध्ये फरक असतो. तर तो महत्त्वाचा फरक असतो की प्लांटमध्ये तुम्हाला सेल वॉल बघायला मिळते, तसं तुम्हाला ॲनिमलमध्ये सेल वॉल बघायला मिळत नाही. पण ॲनिमलमध्ये तुम्हाला सेल मेम्ब्रेन बघायला मिळतो. ठीक आहे.
तर सगळ्यात बाहेरील कवरिंग जे असतं ॲनिमल सेल्समध्ये तर आपण सेल मेम्ब्रेन म्हणतो. ठीक आहे. सेल्स आर बाउंडेड बाय द सेल मेम्ब्रेन आणि सेल वॉल हे असणं हे प्लांट सेलचं एक महत्त्वाचं कॅरेक्टर आहे असं ह्यानं सांगितलं होतं ब्रिटिश झुऑलॉजिस्टनं. त्याचं नाव होतं आपलं थिओडर शॉन 1839 मध्ये. आणि ऑन द बेसिस ऑफ हिज ऑब्झर्वेशन ही प्रपोज दॅट द ॲनिमल्स अँड प्लांट्स आर मेड अप ऑफ सेल्स अँड प्रोडक्ट ऑफ सेल्स. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं त्यांना पण सांगितलं होतं की ॲनिमल्स अँड प्लांट्स दे आर मेड अप ऑफ सेल्स. दोघंही सेल्सनंच बनलेले असतात आणि दे आर द प्रोडक्ट्स ऑफ सेल्स. प्रोडक्ट्स ऑफ सेल सांगितलं म्हणजे सेल ह्या कुठल्या तरी सेल्स पासून बनल्या त्या, पण कशा बनतात हे सांगितलं होतं. तेच ॲड कुणी केलं आपला रुडॉल्फ विर्चो 1855 त्याने काय सांगितलं. आणि सेल्स आर फॉर्मड फ्रॉम डिव्हिजन ऑफ प्री एक्झिस्टिंग सेल्स. आधीच्या सेल्स असतात त्यांनाच डिव्हिजन होऊन नवीन सेल बनतात. त्यालाच काय म्हणतात बघा, टर्म काय आहे बघा, ओमनिस सेल्युला ई सेल्युला. ओमनिस सेल्युला ई सेल्युला. ओमनिस सेल्युला ई सेल्युला त्याला काय म्हणायचं आपल्याला, सेल्स आर फॉर्मड फ्रॉम डिव्हिजन ऑफ द प्री एक्झिस्टिंग सेल्स. त्यालाच काय म्हणतो आपण, ओमनिस सेल्युला ई सेल्युला. इथंपर्यंत लक्षात आलं. जर आलं नसेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आत्ताच्या आत्ता सांगा, कारण जर सगळ्याच्या सगळ्या तुमच्या कन्सेप्ट मी इथं क्लिअर करून देणार आहे ज्या एकदम बेसिक आहेत त्यांच्या एकदम गरजेच्या आहेत शिकायला. तर आपण शिकत आहोत काय, बायोलॉजी. आपण शिकत आहोत बायोलॉजी. लक्षात ठेवा, विसरायचं नाही. तर आपण बघितलं आतापर्यंत सेल थेअरी. आणि सेल थेअरी कोणी प्रपोज केली तर जर्मन बॉटनिस्ट होता, त्याचं नाव काय होतं. नंतर आपला थिओडर शॉन होता जो की एक ब्रिटिश झुऑलॉजिस्ट होता. दोघांनी काय केलं, ह्यानं काय केलं, त्यानं काय केलं, हे सगळं लक्षात ठेवा तुम्ही आणि लिहून घ्या. सगळ्यात नोटबुक करा, त्याच्यात नोट्स काढा. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही नोट्स काढणं आणि त्याच्या वारंवार त्या नोट्सचं रिव्हिजन करणं. आलं लक्षात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया आता काय झालं की नंतर जसं जसं ॲडव्हान्समेंट झाली तर यांनी जी सेल थेअरी मांडली होती त्याच्यामध्ये काही ॲडिशन केल्या गेल्या आणि एक मॉडर्न सेल थेअरी मांडली गेली जी वर्ल्ड वाईड ॲक्सेप्टेड आहे. ठीक आहे. तर वर्ल्ड वाईड जी ॲक्सेप्टेड मॉडर्न थेअरी आहे त्याचे पोस्ट्युलेट्स आपण इथं डिस्कस करूया. तर पहिला पोस्ट्युलेट काय आहे बघा, त्यांनी काय सांगितलं, मॉडर्न सेल थेअरी, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स. कुठलाही लिव्हिंग ऑर्गॅनिझम घ्या, युनिसेल्युलर घ्या, मल्टीसेल्युलर घ्या, कसला बी घ्या, सगळे दे आर मेड अप ऑफ सेल्स. पहिला पोस्ट्युलेट समजला. नसेल समजला तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. दुसरं काय आहे बघा, लिव्हिंग सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग. म्हणजे ज्या लिव्हिंग सेल्स असतात ऑलरेडी आत्ता लिव्हिंग जगत आहेत त्या सेल्स कशा बनल्यात, दे आर प्रिपेअर्ड और दे आर कम टू इन एक्झिस्टन्स बिकॉज ऑफ सेल डिव्हिजन ऑफ प्रिव्हियस सेल्स. आधीच्या सेलचं डिव्हिजन होऊनच काय बनल्यात, लिव्हिंग सेल अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. इथंपर्यंत काय आलं. नंबर 2चा पॉईंट झालेला आहे आपला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहे सेल डेफिनेशन. म्हणजे सेलची डेफिनेशन म्हणजे तिसरा हा पॉईंटच आहे. सेलची डेफिनेशन म्हणजे तिसरा पोस्ट्युलेट आहे. सेलची डेफिनेशन काय तुम्हाला, सेल इट इज नथिंग बट इट इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. फंक्शनल युनिट ऑफ ऑर्गॅनिझम, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ, ऑर्गॅनिझम काय पण म्हणा चालतंय. तर कळालं तिसरा पोस्ट्युलेट. पहिला पोस्ट्युलेट दॅट इज ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दे आर मेड अप ऑफ सेल्स. ऑल लिव्हिंग सेल्स अराइज फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सेल्स. हे सगळं आता आहे ते. त्याच्यानंतर तिसरा आहे सेलची डेफिनेशन. सेल डेफिनेशन म्हणजे तुम्ही काय सेल डेफिनेशन लिहायचं नाही तिथं पॉईंट. तिथं काय लिहायला पाहिजे तुम्ही, मी शॉर्टकट तुम्हाला समजायसाठी शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे ऑलरेडी. आपला ब्लॅक बोर्ड नाही, हा व्हाईट बोर्ड आहे. लक्षात ठेवा, हा जो व्हाईट बोर्ड आहे लहान आहे म्हणून मी तुम्हाला काय केलं थोडक्यात इथं समजण्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे. तर काय, सेल इट इज नथिंग बट इट इज अ बेसिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. त्याच्यानंतर बघा पुढचा आहे टोटल ऍक्टिव्हिटी ऑफ अ सेल. एखाद्या ऑर्गॅनिझम मध्ये भरपूर साऱ्या सेल्स आहेत आणि त्या ज्या काही ऍक्टिव्हिटी करतात इट इज इक्वल टू टोटल ऍक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिझम. टोटल ऍक्टिव्हिटी एक सेल आहे, एक सेल नाही भरपूर सेल आहेत. समजा 100 सेल आहेत, 100 सेल त्या ऑर्गॅनिझम मध्ये बघायला मिळतात तुम्हाला. मग 100 सेल मिळून जे काम करतात तेच काम कोणाचं असणार आहे, त्या ऑर्गॅनिझमचं असणार आहे. कारण ऑर्गॅनिझम कशानं बनलाय, सेलनंच बनलाय. सेल जे काम करेल तोच ऑर्गॅनिझम काम करेल. सोपं आहे समजण्यासारखं, काय म्हणजे अवघड असं तुम्हाला काय नाही, सगळं सोपं आहे.
बायोलॉजी एकदम सोप्या शब्दात मी तुम्हाला समजावून सांगतो, हेच माझं काम आहे. म्हणून तर आपल्या सिरीजचं नाव काय आहे बघा, लर्न बायोलॉजी फ्रॉम स्क्रॅच. लर्न बायोलॉजी फ्रॉम स्क्रॅच. आलं लक्षात ठेवायचं. दॅट इज लर्न बायोलॉजी फ्रॉम स्क्रॅच. त्याच्यानंतर बघा पुढं टोटल ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल, हे झालं आपलं, ते डन झाले. पुढचं बघा सेल शोज ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. तर तुम्हाला ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी म्हणजे काय आहे की एका एनर्जीचं रूपांतर दुसऱ्या एनर्जीमध्ये होणं. कायनेटिक एनर्जीचं रूपांतर पोटेन्शियल एनर्जीमध्ये, पोटेन्शियलचं कायनेटिक, इलेक्ट्रिकचं कशात होणं, सौर ऊर्जेचं रूपांतर इलेक्ट्रिकमध्ये होणं, हे सगळं काय आहे तुम्हाला माहिती आहे. इट इज नथिंग बट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. सेल पण हे दाखवतात. सेल शो ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. ते एटीपी वगैरे सगळं काय आहे ते आपण पुढे शिकणार आहे. एटीपी म्हणजे काय, एनर्जी, सगळं पुढे शिकणार आहे तुम्ही. तात्पुरतं हे सगळं लक्षात घ्या. जे लहान जे आत्ता इम्पॉर्टंट आहे, बेसिक आहे, ते पहिल्यांदा समजून घ्या. त्याच्यानंतर बघा 6वं काय आहे, सेल्स कंटेन. सेलमध्ये आपल्याला न्यूक्लिक ऍसिड बघायला मिळतं. आता समजा एक सेल आहे, ते मी तुम्हाला इथं ड्रॉ करून दाखवतो. हे तुम्ही लिहिलं असेल तर समजा ही सेल आहे. या सेलमध्ये तुम्हाला इथं न्यूक्लियस बघायला मिळतो आणि या न्यूक्लियसमध्ये तुम्हाला डीएनए बघायला मिळतो. सेलच्या न्यूक्लियसमध्ये काय असतो, डीएनए असतो, आरएनए असतोय. परत कधी कधी इकडे पण डीएनए बघायला मिळतो. कसा बघायला मिळतो हे सगळं आपण पुढे शिकणार आहे. पण सेल्समध्ये डीएनए आणि आरएनए आढळतो आणि तो न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम मध्ये असतो असं सांगण्यात आलेलं आहे मॉडर्न सेल थेअरीमध्ये. तर आज काय करूया, इथंपर्यंतच थांबूया आणि हे लेक्चर एकदम इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला आज आपण काय शिकवलं मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितली, पहिल्यांदा रिव्हिजन घेतली पूर्णपणे. रिव्हिजन घेतल्यानंतर आपण काय डिस्कशन केलं, मायक्रोस्कोपच्या बाबतीत डिस्कशन केलं. बघा मायक्रोस्कोप कुणी इन्व्हेंट केला, त्याच्यामध्ये आपण बघितलं गॅलिलिओ बघितला, रॉबर्ट हुक, अँटोनी व्हॅन ल्युएनॉक आणि महत्त्वाचं म्हणजे जे काय कुणी इन्व्हेंट केले होते हॅन्स जॉन्सन आणि झॅकॅरियस जॉन्सन, त्यांच्या बाबतीत इन्फॉर्मेशन बघितली आपण. नंतर बघितलं सेल थेअरी कुणी प्रपोज केली, त्या कोण होते सायंटिस्ट, त्यांचं म्हणणं काय होतं. नंतर रॉडॉल्फ विर्चो तो ॲड झाला, त्यानं काय सांगितले ओमनी सेल्युला, ई सेल्युला, हे सगळं बघितलं. नंतर आपण बघितले व्हॉट आर डिफरंट मॉडर्न सेल थेअरीचे जे काही पॉस्ट्युलेट आहेत ते आपण बघितलेत. आता थोडासा एक ॲडिशनल पॉईंट मी तुम्हाला सांगतो इथं. तर ॲडिशनल पॉईंट असा आहे की आपला टोटिपोटन्सी थोडक्यात सांगूया आपण, तुम्हाला सांगतो. आणि पॉइंट काय बघा आपला, टोटी पोटेन्सी. टोटी म्हणजे टोटल, पोटेन्सी म्हणजे काय, पोटेन्शियल. शब्दाचे फोड कशा आहे कळालं, टोटल पोटेन्शियल. टोटल पोटेन्शियल बरोबर आहे. इट इज द कॅपॅसिटी ऑर द पोटेन्शियल ऑफ लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेल टू डिफरन्शिएट अँड डिवाइड टू फॉर्म एनी अदर टाइप ऑफ सेल अँड देअर बाय अ कम्प्लीट न्यू ऑर्गॅनिझम. तर सांगतो तुम्हाला थोडक्यात, टेन्शन घेऊ नका. फक्त मी वाचून तुम्हाला दाखवले, याचा अर्थ असा नाही की मी तुम्हाला काय समजून सांगणार नाही. टोटिपोटन्सी म्हणजे टोटल पोटेन्शियल. इट इज द कॅपॅसिटी ऑर इट इज द पोटेन्शियल ऑफ अ सेल. इट कॅन बी ट्रान्सफॉर्म इंटू एनी टाइप ऑफ सेल ऑफ द बॉडी अँड इट कॅन फर्दर परफॉर्म अँड फॉर्म अ होल ऑर्गॅनिझम. म्हणजे या सेल, अशी सेल आहे, या सेलकडे अशी ॲबिलिटी आहे. इट कॅन ही जी सेल आहे, ही सेल वेगवेगळ्या सेलमध्ये स्वतःला कन्वर्ट करून घेऊ शकते. इट इज द ॲबिलिटी ऑर कॅपॅसिटी ऑफ द सेल जी की न्यूक्लिएटेड आहे. बरं का, सगळ्यात महत्वाचं की याच्यामध्ये काय आहे तुम्हाला बघायला मिळतो, न्यूक्लिएटेड सेल्स. इट इज द कॅपॅबिलिटी अँड कॅपॅसिटी ऑफ द न्यूक्लिएटेड सेल टू डिफरन्शिएट अँड डिवाइड. डिफरन्शिएट म्हणजे काय, डिफरन्शिएट म्हणजे ही सेल स्वतः बदल करून घेते आणि स्वतःचं फंक्शन बदलते, ह्याला म्हणतात डिफरन्शिएशन. इट इज द ॲबिलिटी ऑफ न्यूक्लिएटेड सेल टू डिफरन्शिएट ऑर डिवाइड इंटू एनी फॉर्म ऑफ सेल. कुठल्याही शरीरातल्या वेगळ्या टाईपच्या
अशी सेल आहे, शरीरातली दुसऱ्या टाईप मध्ये ती स्वतःला बदलून घेऊ शकते. जर तिला आपण सांगितलं हेड मध्ये सेल आहे, हेड मधली सेल आहे, तिला सांगितलं आपण हर्ट मधल्या सेल सारखी तू स्वतःला ट्रान्सफॉर्म करून घे, तर ती स्वतःचं डिफरन्शिएशन करून हर्ट मधल्या सेल सारखी सेल ती बनवू शकते. आणि असंच करत करत ती स्वतःला एका या डिवाइड करत करत एक नवीन ऑर्गॅनिझम सुद्धा तयार करू शकते. त्यालाच म्हणणार आहे आपल्याला टोटल पोटेन्शियल, दॅट इज द टोटीपोटेन्सी म्हणणार आहे. लक्षात तुम्हाला? तर काय डाऊट असेल तर मला विचारा. इट इज द कॅपॅसिटी ऑर इट इज द पोटेन्शियल ऑफ एनी सेल विच इज न्यूक्लिएटेड. इट कॅन डिफरन्शिएटेड into any type of cell, and furthermore it can divide to form a new organism also. बरोबर आहे? त्याला आपण काय म्हणणार आहे? टोटल पोटेन्सी, दॅट इज द टोटीपोटेन्सी. न्यू ऑर्गॅनिझम सुद्धा तयार करू शकते अशी सेल असते. तर त्या सेलला आपण काय म्हणणार आहे? सेल इज हॅव्हिंग अ कॅपेबिलिटी ऑफ टोटीपोटेन्सी. ठीक आहे? अ सेल इज अ टोटीपोटेंट बिकॉज इट हॅज द एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ द ऑर्गॅनिझम अँड इट इज न्यूक्लियस. महत्वाची गोष्ट, ही सेलला एवढं पोटेन्शियल, एवढी शक्ती, एवढी पॉवर कुठून आली आहे सांगा सेलला? ह्या सेलला एवढी पॉवर कुठून आली? हिला कुणी पॉवर दिली एवढी? तर हिच्याकडे आहे न्यूक्लियस, आणि ह्या न्यूक्लियसमध्ये आहे DNA आणि RNA, म्हणजेच त्याचं पूर्णच्या पूर्ण जेनेटिक इन्फॉर्मेशन ह्या सेलमध्ये आहे. म्हणून ही सेल इतकी पॉवरफुल आहे. लक्षात तुम्हाला? आणि म्हणून ह्या सेलकडे कुठली पॉवर आहे? दॅट इज द टोटीपोटेन्सी. हे लक्षात ठेवा. ह्या सेलकडे ही पॉवर काय आहे? तर टोटल जेनेटिक इन्फॉर्मेशन हिच्याकडे आहे तिच्या न्यूक्लियसमध्ये. म्हणून या सेलकडे कुठली कॅपॅसिटी आहे? दॅट इज टोटीपोटेन्सी. इट कॅन डिफरन्शिएट इट सेल्फ इंटू एनी टाइप ऑफ सेल अँड फर्दरमोर इट कॅन परफॉर्म अँड डिफरन्शिएट रिडिवाइड टू फॉर्म अ न्यू ऑर्गॅनिझम. ठीक आहे? लक्षात? तर जेव्हा एखादा ऑर्गॅनिझम तयार व्हायचा असतोय तर तुम्हाला माहिती आहे मेल फिमेल एकत्र येतात आणि झायगोट तयार होतोय. आणि झायगोट तयार झाल्यानंतर म्हणजे ॲक्च्युली नवीन ऑर्गॅनिझम तयार करण्याच्या प्रोसेस बाबतीत बोलत आहे आपण. तर तेव्हा नवीन ऑर्गॅनिझम जेव्हा आपल्या तयार होत असतोय, मेल आणि फिमेल एकत्र येतात, त्यांचं रिप्रोडक्शन होतं. रिप्रोडक्शन झाल्यानंतर मेल गॅमेट फिमेल गॅमेट एकत्र येतो आणि झायगोट बनतो बघा. तर मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट जर एकत्र आला तर आपला झायगोट बनतो आणि तो झायगोट डेव्हलप होत असतोय, डिवाइड होत असतोय, रिडिवाइड होत असतोय. त्याच्या पहिल्या स्टेजेसला आपण इम्ब्रियॉनिक डिवायडेशन म्हणजे म्हणत असतो आपण, त्याला इम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट म्हणत असतोय. तर त्याच्या पहिल्या काही डेव्हलपमेंटमध्ये का नाही सेल्स ज्या बघायला मिळतात त्या सेल्सला काय म्हणतो आपण? स्टेम सेल्स म्हणतो बघा. काय म्हणतो आपल्याला? स्टेम सेल्स म्हणतो आपण त्यांना. आणि ह्या ज्या स्टेम सेल्स असतात ना, या स्टेम सेल्सकडं ॲबिलिटी असते ही सगळी बोललेली. कुठली? टोटीपोटेन्सी ॲबिलिटी असते. स्टेम सेल्स म्हणजे बाळ अजून जन्माला यायचं आहे, ते अजून लहानच आहे. म्हणजे तुम्हाला कळत असेल मी काय म्हणतो तुम्हाला थोडक्यात सांगतो. मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येतो तेव्हा आपला बनतो झायगोट. आणि झायगोट जेव्हा डिवाइड आणि रिडिवाइड होतो तर पहिले काही दिवस जो गोळा बनलेला असतोय त्या गोळ्यामध्ये ज्या सेल्स असतात त्या सेल्स असतात या स्टेम सेल्स असतात. आणि या स्टेम सेल्सकडे कुठली ॲबिलिटी असते? टोटीपोटेन्सी असते. आणि कारण त्या सेल्स न्यूक्लिएटेड असतात आणि त्या सेल्सकडे पूर्णच्या पूर्ण जेनेटिक इन्फॉर्मेशन असते. आणि त्या सेल्स डिवाइड आणि रिडिवाइड होतात, रिडिफरन्शिएट होतात आणि त्यांच्याकडे एवढी ॲबिलिटी असते की ते नवा ऑर्गॅनिझम तयार करतात, नवीन बाळ तयार होतं बघा. म्हणून म्हटलं तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं त्या स्टेम सेलकडे ॲबिलिटी असते. त्या स्टेम सेल्स खूप महत्त्वाच्या असतात. तर त्या स्टेम सेल्स कुठं असतात? तर इम्ब्रियो सॅकमध्ये आपल्याला स्टेम सेल्स बघायला मिळतात बघा. त्याला ॲम्निओटिक फ्लुइड असं म्हणतात. त्या ॲम्निओटिक फ्लुइडमध्ये तुम्हाला त्या सेल्स बघायला मिळतात बघा. किंवा ते ॲक्च्युली तो एक गोळा असतोय त्याला मोरुला ब्लास्टुला अशा पहिल्या मोरुला ब्लास्टुला एक आय थिंक पुढच्या स्टेजेस आहेत. पहिल्या काही स्टेज असतात जवळजवळ फर्टिलायझेशन झाल्यानंतर पहिले 14 दिवस खूप इम्पॉर्टंट असतात. तिथल्या सेल्स काय करतात? जे रिच लोक असतात काय करतात? त्या सेल्स काढून ठेवतात आणि त्या सेल्स काढून ठेवून नंतर तो जो मुलगा मुलगी आहे नंतर त्याला काय जर अडचण हार्ट फेल झालं, लिव्हर फेल झालं तर त्या सेल्सपासून ते हर्ट तयार करतात आणि ते हर्ट तयार झालेलं आहे तसं हर्ट ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट करू शकतात. लक्षात? म्हणून हे ही स्टेम
सेव्ह करून ठेवणं, स्टेम सेल्स रिझर्व करून ठेवणं, हे सगळं जे कॉमन व्यक्ती आहेत त्यांचं काम नाही, हे फक्त रिच व्यक्ती आहेत त्यांचं. कारण त्या सेल प्रिझर्व करून ठेवणं हे खूप मोठं काम असतं, त्याला खूप सारा पैसा लागतो त्या सेल्स प्रिझर्व करून ठेवायला, आलं लक्षात. तर त्याला काय म्हणतो आपण, स्टेम सेल्स, आलं लक्षात. तर स्टेम सेलकडे कुठली प्रॉपर्टी असते, टोटिपोटेन्सी. ठीक आहे, इथंपर्यंत आपण आज थांबवत आहोत. या लेक्चरमध्ये कुणाला जर काही डाऊट्स असतील तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि जर तुम्हाला अजून काय सजेशन द्यायचे असतील किंवा तर प्लीज कमेंट बॉक्स ओपन आहे. आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लेक्चर 1 आणि लेक्चर 2 ऑलरेडी त्याची लिंक आहे, ते पण जाऊन तुम्ही लेक्चर बघा आणि मग हे लेक्चर बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबव येतं सगळ्यांचा धन्यवाद. भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.